कुपवाडमध्ये कचरा टाकण्यावरून वादाचा रक्तरंजित शेवट, महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी, आरोपी अवघ्या 2 तासांत जेरबंद. नमस्कार, घर प्रमुख न्यूजमध्ये आपले स्वागत. सांगलीतील कुपवाड MIDC परिसरात कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाला आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अवघ्या 2 तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी सकाळी कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनीमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी फरीद अब्दुल शेख वय 52 वर्षे याने घरातून हातोडा आणि चाकू आणल्याचा आरोप आहे. त्याने मोहन नागाप्पा केसरेकर वय 45 वर्षे यांच्या डोक्यात हातोड्याने वार केला, तर त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर वय 35 वर्षे यांच्या पोटात चाकूने वार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला, तर मोहन केसरेकर हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले. दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मिरज सांगली रोडवरील वानलेसवाडी परिसरात बंद पडलेल्या मैत्रेय बिल्डिंगजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत फरीद शेख याला ताब्यात घेतले. या प्रकरणी MIDC कुपवाड पोलीस ठाण्यात BNS कलम 103(1), 109(1), 115(2) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी MIDC कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे. घर प्रमुख न्यूज. अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी घर प्रमुख न्यूजला सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करायला विसरू नका. आज सकाळी श्यामनगर विघ्नहर्ता कॉलनी या ठिकाणी 2 कुटुंब शेजारी राहायला होते. त्यातील महेश केसरकर आणि मनीषा केसरकर यांच्या शेजारील व्यक्तीसोबत त्यांचे घरातील केरकचरा टाकण्यावरून वाद निर्माण झाला होता. सदर वादाचं पर्यवसन भांडणामध्ये झाले. त्यामध्ये त्यांच्या शेजारील एका माथेपुरी व्यक्तीने त्यांच्यावरती त्यांना मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केलेले आहे व त्यांचा उपचार मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी चालू आहे. तसेच वेळीच माननीय पोलीस अधीक्षक व माननीय ॲडिशनल मॅडम तसेच DYSP सर व संजय झाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पोलीस पथक तयार करून सदर आरोपीचा ताब्यात घेण्यात आलेले आहे व पुढील कार्यवाही करण्याचे काम चालू आहे.